मी विवेक. मी सलोनी. वेलकम टू आवर चॅनल सावी टेल्स. कधी कधी आयुष्य खूप गोंधळलेलं वाटतं आणि तेव्हा गरज असते एका अशा जागेची जिथे फक्त शांतता असते आणि मनाला मिळतं एक वेगळंच समाधान. आम्ही निघालोय अशाच एका पीसफुल ठिकाणाच्या शोधात, जिथे येताच एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. सगळ्या चिंता, सगळा ताण बाहेरच कुठेतरी राहून जातो. आता फक्त शांतता, समाधान आणि देवाचं सानिध्य. तर आम्ही आलो आहोत इस्कॉन टेम्पल खारघर येथे. नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिर हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे भव्य इस्कॉन मंदिर आहे. सुमारे 9 एकर परिसरात पसरलेले हे मंदिर वैदिक संस्कृती, शिक्षण आणि अध्यात्माचे केंद्र आहे. मंदिर पहाटे 4:30 ते दुपारी 1 आणि दुपारी 4:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले असते. इथे दररोज भजन, कीर्तन आणि विविध आरत्या केल्या जातात. विशेषतः सकाळची मंगल आरती आणि संध्याकाळची आरती अनुभवायला खूपच दिव्य असते. हे मंदिर केवळ दर्शनासाठी नाही, तर इथे भगवद्गीतेचे वर्ग, आध्यात्मिक प्रवचन आणि विविध सणांचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. या मंदिराचं आर्किटेक्चर खरंच खूप इम्प्रेसिव्ह आहे. पांढऱ्या संगमरवरावरील बनवलेलं हे टेम्पल खूप क्लीन, इलिगंट आणि पीसफुल फील देतं. मंदिराचं ओव्हरऑल डिझाईन खूप सुंदर आणि वेल प्लॅन आहे. प्रत्येक एलिमेंट प्रॉपर बॅलन्समध्ये दिसतो. एंट्रन्सचे आर्चेस आणि डोअर्स कम्प्लीट ट्रेडिशनल लुक देतात, पण तरीही मॉडर्न फिनिशचा फील येतो. सिलिंगचं डिझाईन आणि लाइटिंग दोन्ही खूप नाईसली कोऑर्डिनेटेड आहेत. त्यामुळे आत एक काम आणि सुदिंग ॲटमॉस्फिअर तयार होतो. ओव्हरऑल हे टेम्पल फक्त स्पिरिच्युअल प्लेस नाही, तर आर्किटेक्चर आणि डिझाईनचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. आणि ज्यावेळी गाभाऱ्याचे पडदे उघडले, त्यावेळी इथे सगळे मिळून हरे कृष्णा हरे रामाचा जय जयकार करत होते. सगळ्यांनी एकच रिधम पकडला होता आणि फुल डिव्होशनने जय जयकार करत होते. कोणी टाळ्या वाजवते, कोणी डोळे बंद करून देवाचं स्मरण करते. संपूर्ण वातावरण खूप एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह झालं होतं. खरंच हा एक्सपिरियन्स खूप पॉवरफुल वाटला. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेरचा एरिया थोडा एक्सप्लोर केला. इथलं सराउंडिंग खूप क्लीन आणि वेल मेंटेन आहे. शांतपणे बसण्यासाठीही खूप साऱ्या जागा आहेत, म्हणून थोडा वेळ इथे रिलॅक्स केलं. आजूबाजूला ग्रीनरी पण खूप जास्त आहे, म्हणून खूप फ्रेश वाटतं. खूप रश नाही, म्हणून शांततेत फिरता येतं. ओव्हरऑल बाहेरचा एरिया पण खूप पीसफुल वाटतं. इथे मंदिरात बुक स्टॉल्स पण आहेत, जिथे आपल्याला वेगवेगळी स्पिरिच्युअल बुक्स सुद्धा मिळतात. इथे भगवद्गीता, श्रीकृष्णांबद्दलची पुस्तके आणि अजून बरीच माहिती असलेली पुस्तके उपलब्ध आहेत. इथे गिफ्ट स्टॉल्स आणि फूड स्टॉल्स सुद्धा आहेत. यांच्या बुक स्टॉल्समध्ये लहान मुलांचे बुक्स सुद्धा अवेलेबल आहेत.
आणि मंदिराचा संपूर्ण एरिया एक्सप्लोर करून झाल्यानंतर आम्ही निघालो घराच्या दिशेने. आमचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पुढील व्लॉगसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू.